नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7413009900 किंवा 8605523354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. प्रवीण अकॅडमीमध्ये MPC असेल, UPC असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लास 3 एक्झाम्स असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. आज आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो. आज आपण काय डिस्कस करणार आहोत? म्हैसूर विजय. तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये 4 ते 5 सत्ता महत्त्वाच्या होत्या. इमॅजिन करा की आपली भारत माता आहे, ही आपली भारत माता आहे, बरोबर आहे. इकडे होता बंगाल प्रांत होता. इकडे कोणता प्रांत होता मित्रांनो? बंगाल प्रांत होता. खाली हैदराबाद होता. खाली काय होता? हैदराबाद किंवा निजाम म्हणू आपण, निजाम प्रांत होता. त्याच्यावरती इकडे म्हैसूर राज्य होतं, बरोबर आहे. टिपू सुलतान, त्याचा बाप हैदर अली, म्हैसूर राज्य होतं. त्यांच्यावरती मराठे होते. त्यांच्यावरती काय होते? मराठे होते. आणि वरती कोणतं साम्राज्य होतं? शीख साम्राज्य होतं. मग इंग्रजांनी सर्वात प्रथम कोणावर अटॅक केला होता? बंगालवर अटॅक केला. म्हणजे बंगाल जिंकलं. बक्सार आणि प्लासी मागच्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते डिस्कस केलं. त्याच्यानंतर हैदराबादने आत्मसमर्पण केलं. इंग्रजांनी हैदराबाद बरोबर कधीही युद्ध केलेलं नाही. त्याच्यानंतर इंग्रजांनी कोणाला संपवलं? म्हैसूरला संपवलं. हैदर अली आणि टिपू सुलतान यांना संपवलं. त्याच्यानंतर मराठ्यांना संपवलं. मराठ्यांबरोबर 3 युद्ध करावी लागली. आणि त्याच्यानंतर शिखांबरोबर पण किती युद्ध करावी लागली? 2 युद्ध करावी लागली. म्हणजेच बंगालच्या राजाबरोबर 4 युद्ध करावी लागली. बंगालबरोबर 2 युद्ध. बंगालबरोबर किती युद्ध करावी लागली? 2. त्याला बक्सर आणि प्लासी म्हणतात. त्याच्यानंतर म्हैसूर बरोबर 4 युद्ध करावी लागली. म्हैसूर राज्याबरोबर किती युद्ध करावी लागली इंग्रजांना? 4. इंग्रज म्हैसूर युद्ध प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अशी 4 युद्ध करावी लागली. त्याच्यापैकी पहिली 2 जी आहेत ती हैदर अलीने लढला आणि शेवटची 2 आहे ती टिपू सुलतान लढला. मराठ्यांबरोबर किती युद्ध करावी लागली? 3 युद्ध करावी लागली. इंग्रज मराठा युद्ध किती आहेत? टोटल 3 इंग्रज मराठा युद्ध आहेत. आणि शिखांबरोबर किती युद्ध करावी लागली? 2 युद्ध करावी लागली. इंग्रज शीख युद्ध 2 महाराणा रणजित सिंगच्या मृत्यूनंतर. ठीक आहे. अशा पद्धतीने भारतातील ज्या महत्त्वाच्या सत्ता होत्या त्या इंग्रजांनी आपल्या काय केल्या? काबीज केल्या. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आज आपण बघणार आहोत म्हैसूर विजय. म्हैसूर कसा जिंकला इंग्रजांनी? मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्लासी आणि बक्सार बघितला. या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत? म्हैसूर विजय बघणार आहोत. बघा, म्हैसूरची 4 युद्ध झालेली आहेत मित्रांनो. म्हैसूरची किती युद्ध झालेली आहेत? 4 युद्ध झालेली आहेत, बरोबर आहे. औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतामध्ये अनेक छोटी मोठी राजे काय आली? उदयास आली. कारण की औरंगजेब नंतरची त्याची जी वंश झाली ती सर्व कमजोर आली, रगेल आणि रंगेल होती, बरोबर आहे. म्हणून अनेक राजे काय आली? उदयास आली. आणि त्यात म्हैसूर पण एक राज्य होतं. त्यात कोणतं एक राज्य होतं? म्हैसूर पण एक होतं. आणि म्हैसूरचा संस्थापक, म्हैसूर राज्याचा संस्थापक कोण आहे? हैदर अली. कोण आहे? हैदर अली. हैदर अली एक सामान्य घोडेस्वारापासून तर म्हैसूरचा राजा असा त्याचा काय आहे? प्रवास आहे. कोणाचा? हैदर अलीचा. आणि हैदर अलीने कोणतं राज्य कोणाला संपवलं होतं? वाडियार घराण्याला संपवलं होतं. पुढे जाऊन वाडियार घराणं पुन्हा उदयास आला. आज पण वाडियार घराणं आहे. आज पण म्हैसूर पॅलेस आणि त्याचा वाडियार घराणं काय मित्रांनो आहे. ठीक आहे. म्हैसूर, मराठे, निजाम आणि इंग्रज यांचा आपापसात नेहमी काय होत राहायचा? संघर्ष होत राहायचा. कोणाकोणाचा? म्हैसूर, मराठे, निजाम आणि इंग्रजांबरोबर संघर्ष करावा लागला. कोणाला? म्हैसूरला. यांचं आपापसात पण युद्ध व्हायचं. बघू आपण कसं पुढे. बघा, हा आहे हैदर अली. कोणाचा फोटो आहे मित्रांनो? हैदर अलीचा फोटो आहे. ठीक आहे. बघा, आणि हे आहे तुमचं म्हैसूर राज्य. हे काय आहे? हा म्हैसूर प्रांत आहे. महाराष्ट्राचा पण काही भाग म्हैसूर प्रांतामध्ये होता. ठीक आहे. त्याच्यातलं पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध मित्रांनो, पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध 1767 ते 1769 जवळजवळ 3 वर्ष चाललं. अशी एकूण किती युद्ध झालेली आहेत? 4. प्रथम युद्ध, द्वितीय युद्ध, तृतीय युद्ध आणि चतुर्थ युद्ध. त्याच्यातली पहिली 2 कोण जिंकलं? म्हणजे पहिले 2 जिंकण्यापेक्षा पहिली 2 कोण लढला? हैदर अली. आणि शेवटची 2 कोण लढला? त्याचा पोरगा टिपू सुलतान. त्याच्यातलं पहिलं युद्ध बघा मित्रांनो, प्रथम इंग्रज म्हैसूर युद्ध 1767 ते 1769. एकूण 4 युद्ध झाली. या युद्धामध्ये काय झालं? या युद्धाचं कारण काय होतं? हैदर अली आणि इंग्रज यांची विस्तारवादी महत्वाकांक्षा. हैदर अली पण आपल्या राज्याचा विस्तार करत होता आणि तिकडे इंग्रज पण आपल्या राज्याचा काय करत होते? विस्तार करत होते. हैदर अलीला दक्षिणेत इंग्रजांचा प्रभाव काय करायचा होता? कमी करायचा होता. हैदर अलीला दक्षिणेत इंग्रजांचा प्रभाव काय करायचा होता? कमी करायचा होता. आणि इंग्रजांना पण कोणाचा प्रभाव कमी करायचा होता? हैदर अलीचा प्रभाव कमी करायचा होता. म्हणून युद्ध पेटलं. आणि युद्धामध्ये एका बाजूला होते
एका बाजूला फक्त कोण होतं पहिल्या युद्धामध्ये, एका बाजूला कोण होतं हैदर अली. कोण होता हैदर अली होता. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला कोण कोण होतं इंग्रज, मराठे आणि निजाम एकत्र होते. इंग्रज, मराठे आणि निजाम. पुढे अनेक युद्ध असे पण होतील. मराठे आणि निजाम कोणाच्या बाजूने लढतील इंग्रजांच्या बाजूने लढतील. म्हणजे युद्धात आणि प्रेमात सर्व काही काय असतं मित्रांनो माफ असतं. एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह अँड वॉर. बरोबर आहे. मग पहिलं इंग्रज मराठा युद्ध घडलं, सॉरी इंग्रज मैसूर युद्ध घडलं. एका बाजूला हैदर अली होता, दुसऱ्या बाजूला इंग्रज आणि निजाम आणि मराठे होते. ठीक आहे. काय घडलं बघा, हे जनरली फोटो आहे पहिल्या इंग्रज मैसूर युद्धाचा. त्याच्यानंतर मात्र आता पहिल्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये काय झालं, हैदर अलीने चाल खेळली. हैदर अलीने काय केली चाल खेळली. काय केलं मराठ्यांना पैसा देऊन टाकला आणि मराठे युद्धापासून काय झाले बाहेर पडले. त्याच पद्धतीने निजामाला पण काय दिला काही प्रदेश देऊन टाकला आणि निजाम पण काय झाले युद्धापासून बाहेर पडले. म्हणजे हा जो ग्रुप होता इंग्रज, निजाम आणि मराठ्यांना काय दिला पैसा दिला. आणि मराठे विचित्र होते मराठ्यांना काय दिला पैसा. असं मी नाही म्हणत, एक प्रसिद्ध इतिहासकार म्हणून गेलाय मराठ्यांचा राष्ट्रीय उद्योग काय होता दुसरं राज्य लुटणं. हा मराठ्यांचा काय होता राष्ट्रीय उद्योग. असं मी म्हणत नाही, एक प्रसिद्ध इतिहासकार म्हणतात. ठीक आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते खूप त्याला काय म्हणतात तत्वनिष्ठ राज्य होतं. शिवाजी महाराजांनी कसं चालवलं तत्वनिष्ठ राज्य चालवलं. मात्र जे पेशवे आले पेशव्यांनी काही तत्व वगैरे काही पाळली नाही आहेत पेशव्यांचे. मराठे म्हणजे पेशवाई. ठीक आहे. त्याच्यानंतर निजामांना काय देऊन टाकला, निजामांना काय दिला काही प्रदेश दिला आणि या दोघांना युद्धापासून काय केलं वेगळं केलं. कोणी हैदर अलीने. आणि आता युद्ध कोणाकोणामध्ये पेटलं हैदर अली आणि इंग्रज. युद्ध कोणाकोणामध्ये पेटलं हैदर अली आणि इंग्रज यांच्यामध्ये पेटलं. आणि युद्धात काय घडलं बघू, आताच बघितलं आता युद्ध इंग्रज आणि हैदर अली यांच्यात झालं आणि युद्धामध्ये काही प्रमाणात हैदर अली जिंकला सुद्धा. म्हणजे भारतातला पहिला असा राजा आहे जो इंग्रजांबरोबर युद्ध जिंकला. भारतातला पहिला असा राजा आहे तो इंग्रजांबरोबर काय झाला मित्रांनो युद्ध जिंकला. कोण होता हैदर अली. कोण होता हैदर अली. हैदर अली युद्धात काही प्रमाणात विजयी झाला आणि कुठपर्यंत पोहोचला मद्रास पर्यंत पोहोचला. कुठपर्यंत पोहोचला मद्रास. कारण की मद्रास कोणाची वखार होती इंग्रजांची वखार होती. मद्रास पर्यंत पोहोचला आणि शेवटी इंग्रज आणि मैसूर यांच्यामध्ये तह झाला. तह यांनी करार. ठीक आहे. इंग्रज मैसूर तह झाला. इंग्रज आणि मैसूर मध्ये तह झाला. कोणता तह झाला मद्रासचा तह. पहिलं इंग्रज मैसूर युद्ध समाप्त झालं. कोणत्या तहाने झालं मित्रांनो मद्रासच्या तहाने झालं. कोणत्या तहाने झालं मद्रासच्या तहाने झालं. आणि मद्रासच्या तहाने झाल्यानंतर काय झालं दोघांनी एकमेकांचे जिंकलेला प्रदेश काय केला वापस केला. म्हणजे इंग्रजांनी मैसूरचा जिंकलेला प्रदेश वापस केला. त्याच पद्धतीने मैसूरचा राजा कोण हैदर अली. हैदर अलीने पण काय केलं इंग्रजांचा जिंकलेला प्रदेश काय केला वापस केला. आणि काय सांगितलं याच्यानंतर इंग्रज आणि हैदर अली. इंग्रज आणि कोण हैदर अली म्हणजेच कोण मैसूर यांना जर एकमेकांवर कोणीही आक्रमण केलं दोघांवर दुसऱ्या एखाद्याने आक्रमण केल्यास मदतीचं काय दिलं आव्हान दिलं. म्हणजे मैसूरवर कोणी मराठे निजाम चालून आले तर इंग्रज त्यांना सपोर्ट करतील. इंग्रजांवर तिकडे बंगालमधनं कोणी चालून आलं मराठे चालून गेले निजाम चालून गेले म्हणजे युद्ध केलं तर ठीक आहे. तर मैसूरचा राजा टिपू सुलतान काय करेन मदत करेन. एकमेकांना कोणी आक्रमण केलं मदतीचं काय केलं आव्हान केलं. मात्र दोघांनीही पाळलं नाही. जेव्हा मैसूरवरती मराठ्यांनी आक्रमण केलं तेव्हा इंग्रजांनी काय केली नाही मदत केली नाही पुढच्या वेळेस. त्याच्यामुळे परत दुसरं इंग्रज मैसूर युद्ध काय झालं पेटलं. सो तुम्हाला लक्षात ठेवायचंय पहिलं इंग्रज मैसूर युद्ध कोणत्या तहाने समाप्त झाला मित्रांनो कोणत्या तहाने समाप्त झालेला आहे मद्रासच्या तहाने समाप्त झाला आहे. आणि कालावधी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 1767 ते 1769. हे झालं पहिलं इंग्रज मैसूर युद्ध मित्रांनो. हे काय झालं पहिलं इंग्रज मैसूर युद्ध. आता पुढचं आहे असे 4 युद्ध आहेत. दुसरं इंग्रज मैसूर युद्ध 1780 ते 1784 4 वर्ष चाललं. याचं तत्कालीन कारण काय बघा. याचं तत्कालीन कारण म्हणजे माहे बंदर. आज कुठे आहे माहे बंदर नावाला केरळमध्ये आहे. फिजिकलरित्या कुठे आहे आज हे बंदर केरळमध्ये आहे. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रित्या त्याचं प्रशासन कोण बघतं माहे बंदराचं प्रशासन कोण बघतं पॉंडेचेरी. कोण बघतं पॉंडेचेरी. आणि माहे बंदर माहिती आहे ना भारतातला सर्वात छोटा जिल्हा. जॉग्राफीमध्ये 100 वेळा डिस्कस करून झालाय माहे बद्दल बरोबर आहे. पॉंडेचेरीचे 4 भाग पडतात. पॉंडेचेरी माहे कराईक आणि यमन असे 4 भाग पडतात बरोबर आहे. तर माहे बंदर होतं त्या काळामध्ये. आणि माहे बंदर हे फ्रान्स संचलित करत होते म्हणजे फ्रान्सच्या नियंत्रणात होतं.
आणि इंग्रजांना हे बंदर फ्रान्स भारतावर हल्ला करण्यासाठी वापरेल असं वाटत होतं. म्हणजे उद्या भविष्यात फ्रान्सने भारतावर हल्ला केला तर कोणत्या बंदराच्या माध्यमातून होऊ शकतो, माहे बंदराच्या माध्यमातून होऊ शकतं असं कोणाला वाटत होतं, इंग्रजांना वाटत होतं. कारण की तिकडं तुम्ही फ्रान्सचा जर राजा बघाल तर नेपोलियन बोनापार्ट मोठी ताकद वाढवत होता आणि म्हणून त्या बंदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोण? इंग्रज त्या बंदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करत होते, प्रयत्न करत होते. कोणत्या बंदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी, माहे बंदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. कारण की हे बंदर कोण संचलित करत होतं, फ्रान्स संचलित करत होता आणि फ्रान्स भविष्यामध्ये भारतावर आक्रमण करण्यासाठी या बंदराचा वापर करेल. म्हणून हे बंदर जर आपल्या ताब्यात आलं तर फ्रान्सचा आक्रमणाचा हल्ला टळू शकतो असं कोणाला वाटत होतं, इंग्रजांना वाटत होतं. ठीक आहे, म्हणून माहे बंदर मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करत होते, इंग्रज प्रयत्न करत होते. मात्र हैदर अलीसाठी पण हे बंदर काय होतं, महत्वाचं होतं. हैदर अलीसाठी पण माहे बंदर केरळ मधलं काय होतं, महत्वाचं होतं. त्याचं कारण म्हणजे मैसूरची आयात निर्यात याच बंदरातनं होत होती. मैसूरमधनं जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा मैसूर राज्यातनं आयात निर्यात व्हायची, तो कोणत्या बंदरातनं व्हायचं मित्रांनो, कोणत्या बंदरातनं व्हायचं तर माहे बंदरातनं होत होतं. म्हणून माहे बंदर सिक्युअर ठेवणं हैदर अलीची काय होती, जिम्मेदारी होती. ते फ्रान्स संचलित करत होते आणि इंग्रज ते बंदर काय करत होते, स्वतःच्या ताब्यात मिळवण्याचा काय करत होते, प्रयत्न करत होते. अशा पद्धतीने दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धासाठी माहे बंदर काय झालं, कारणीभूत ठरलं. ठीक आहे, या युद्धात मराठे, निजाम आणि हैदर अली सोबत होते. प्रेमात आणि युद्धात काय असतं, सर्व काही माप असतं. हे मराठे आणि निजाम पहिल्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये कोणाच्या बाजूला होते, इंग्रजांच्या बाजूला होते. दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धात कोणाच्या बाजूला होते, हैदर अलीच्या बाजूला होते. कोणाच्या बाजूला होते, हैदर अलीच्या बाजूला होते. मात्र काही कालावधीतच निजामांना गुंटूर प्रदेश देऊन टाकला इंग्रजांनी. निजामांना कोणता प्रदेश देऊन टाकला, गुंटूर. हा क्वेश्चन पुन्हा येतो परीक्षेत. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये निजामांना खालीलपैकी कोणता प्रदेश मिळाला, तर कोणता प्रदेश मिळाला, गुंटूर प्रदेश मिळाला. आणि मराठ्यांबरोबर सालबाईचा तह केला. इंग्रज मराठा युद्ध जेव्हा बघणार आहोत तर सालबाईचा तह डिटेल बघणार आहोत मित्रांनो. सालबाईचा तह झाला 82 साली आणि प्रथम इंग्रज मराठा युद्ध पण काय झालं होतं, संपलं. म्हणून मराठ्यांनी निजामांनी काय घेतला, हात काढून घेतला. कोणी हात काढून घेतला मित्रांनो, मराठी आणि निजामांनी काय घेतला, हात काढून घेतला. मराठ्यांनी निजामांनी हात काढून घेतला. आणि आता एकटं कोण पडलं, एकटं पडलं, हैदर अली. इंग्रजांसमोर काय पडला, एकटा पडला. ठीक आहे, आणि हैदर अली एकटा पडला. आणि पार्टनोनच्या युद्धामध्ये हैदर अलीचा काय झाला, पराभव झाला. या युद्धात तो मोठ्या प्रमाणात जखमी झालेला होता. मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता आणि काही दिवसातच त्याचा काय झाला, मृत्यू झाला. दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये काही दिवसातच हैदर अलीचा काय झाला, मृत्यू झाला. आणि 1882 मध्ये हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याची कमान त्याच्या पोराने सांभाळली. कोणी, टिपूने सांभाळले, टिपू सुलतानने सांभाळले. आणि 1884 मध्ये मंगलोरचा तह झाला. कोणता तह झाला, मंगळूरचा तह झाला. आणि युद्धाची काय झाली, समाप्ती झाली. एकमेकांचे जिंकलेले प्रदेश वापस केले. जसं पहिलं इंग्रज मैसूर युद्ध कोणत्या तहाने समाप्त झालं होतं मित्रांनो, मद्रासच्या तहाने समाप्त झालं होतं. पहिलं इंग्रज मैसूर युद्ध कोणत्या तहाने समाप्त झालं होतं, मैद्राच्या तहाने समाप्त झालं होतं. तसं दुसरं इंग्रज मैसूर युद्ध कोणत्या तहाने समाप्त झालेलं आहे, मंगळूरच्या तहाने समाप्त झालेलं आहे. दुसरं इंग्रज मैसूर युद्ध कोणत्या तहाने समाप्त झालं, मंगळूरच्या तहाने. टिपू सुलतान काय गेला, जखमी झाला आणि मेला. आणि काही दिवसासाठी 1.5-2 वर्षासाठी कमान कोणी सांभाळले दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये, टिपू सुलतानने. आता पुढची जी तिसरं आणि चौथं इंग्रज मैसूर युद्ध असेल ते कोणाकोणामध्ये होईल, इंग्रज आणि टिपू सुलतान याच्यामध्ये होईल. हैदर अली काय झाला, मेला. बघा आता हा आहे मैसूर राज्य, हे काय आहे, मैसूर राज्य. हे आहे माहे बंदर. हे काय मित्रांनो, माहे बंदर. स्क्रीन ब्लर झाली आहे, माहे बंदर. ठीक आहे, इथं वरती आहेत पेशवाई आणि हे आहे निजाम टेरिटरीज. ही कोणती टेरिटरीज आहे, निजाम टेरिटरीज आहे. हे निजामांच्या ताब्यात होतं. हे आहे मराठ्यांच्या ताब्यातला प्रदेश होता. आणि हे आहे म्हैसूर. हे कोणतं राज्य होतं, म्हैसूर राज्य होतं. ठीक आहे, आता तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध किती मित्रांनो, तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध 1790 ते 1792. युद्धाच्या सुरुवातीसाठी कोण कारणीभूत आहे, टिपू सुलतान कारणीभूत आहे. हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान तिसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धासाठी काय आहे, कारणीभूत आहे. का कारणीभूत आहे, युरोपियन धर्तीवर तो आपली सेना विकसित करत होता. म्हणजे ज्या पद्धतीने इंग्रज फ्रान्सवाल्यांचे सैन्य होतं, घोडदळ, पायदळ, परेड,
मार्च करणं कळतं ना तुम्हाला, परेड करणं, मार्च करणं, त्या पद्धतीने टिपू सुलतान पण आपलं सैन्य काय करत होता, डेव्हलप करत होता. ज्या पद्धतीची शस्त्र इंग्रजांच्या सैनिकांमध्ये होती या फ्रान्सच्या सैनिकांसाठी होती, तशी शस्त्र पण काय करत होता तो आपल्या सैनिकांसाठी डेव्हलप करत होता. आणि ही गोष्ट कोणाला आवडणारी नव्हती, इंग्रजांना आवडणारी नव्हती की आपला दुश्मन ताकदवान होतो आहे, हे कोणाला आवडणारी गोष्ट नव्हती, इंग्रजांना आवडणारी गोष्ट नव्हती. तो काय पहिलं कारण काय होतं, तो आपलं सैन्य युरोपियन सैनिकांच्या धर्तीवर काय करत होता, विकसित करत होता. आणि इंग्रजांविरुद्ध ऑलरेडी फ्रान्स दुश्मन होता इंग्रजांचा, तुर्किस्तान अशा देशांबरोबर संबंध प्रस्थापित करत होता. म्हणजेच काय केलं होतं टिपू सुलतानने, तुर्किस्तान असेल, युरोपियनचे इतर देश असतील, फ्रान्स असेल, अशा देशांमध्ये आपले राजदूत पाठवले. कोणाच्या विरोधात लढण्यासाठी, इंग्रजांच्या विरोधात मोठा उठाव करण्यासाठी पाठवले. ठीक आहे, भारतातल्या इंग्रजांविरुद्ध. ठीक आहे, आणि टिपू जो स्वतः जॅकोबियन क्लबचा मेंबर होता. आता जॅकोबियन क्लब काय, फ्रान्सची खूप मोठी घटना आहे, एका दिवशी जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून व्हिडिओ सांगेन. तर टिपू स्वतःला जॅकोबियन क्लबचा सदस्य होता. युद्धाचं तत्कालीन कारण, टिपूने पश्चिम किनाऱ्यावर नियंत्रण मिळवण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता. युद्धाचं तत्कालीन कारण काय होतं, टिपूने पश्चिम किनारपट्टीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि इंग्रजांना हे आवडलं नाही. आणि तिसरं इंग्रज मैसूर युद्ध पेटलं. तिसरं इंग्रज मैसूर युद्धाची ही महत्वाची कारणं आहेत मित्रांनो. काय कारणं होती, युद्धासाठी जवळजवळ जबाबदार कोण होतं, जवळजवळ जबाबदार होतं, टिपू सुलतान जबाबदार होता. त्याचंही काही चुकलं नाही. देशाचं प्रत्येक राज्याने आपलं कर्तव्य आहे, आपल्या देशाचं काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. तर तो आपली सेना विकसित करत होता, डेव्हलप करत होता. कोणाच्या धर्तीवर, युरोपियनच्या धर्तीवर आपली सेना डेव्हलप करत होता. आणि आपले जे राजदूत होते ते तुर्किस्तान असेल, फ्रान्स या देशांमध्ये पाठवले आणि पश्चिम किनाऱ्यावर नियंत्रण मिळवण्याचा काय करत होता, प्रयत्न करत होता. ठीक आहे, हा आहे टिपू सुलतानचा फोटो दिसतोय तुम्हाला. आणि ह्या तिसऱ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये एका बाजूला इंग्रज, मराठी आणि कोण होते, निजाम होते, आणि दुसऱ्या बाजूला कोण होतं, टिपू होतं. आणि या युद्धात कोण हारलं, टिपू हारला. या युद्धात कोण हारलं मित्रांनो, तिसऱ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये कोण हारलं, टिपू सुलतान हारला. आणि 1792 मध्ये श्रीरंगपट्टमचा तह करण्यात आला. कोणता तह करण्यात आला, श्रीरंगपट्टमचा तह. पहिलं इंग्रज मैसूर युद्ध कोणत्या तहाने रद्द झालेलं आहे, मद्रासच्या तहाने. दुसरं मंगळूरच्या तहाने, बरोबर आहे, मंगळूरच्या तहाने. आणि तिसरं श्रीरंगपट्टम पाठ करून टाकायचंय. पहिलं इंग्रज मैसूर युद्ध मद्रासच्या तहाने समाप्त झालं. दुसरं इंग्रज मैसूर युद्ध मंगळूरच्या तहाने समाप्त झालं. तिसरं इंग्रज मैसूर युद्ध श्रीरंगपट्टमच्या तहाने समाप्त झालं. श्रीरंगपट्टमचा तह करावा लागला आणि या टिपूला आपलं अर्ध राज्य गमावावं लागलं. काय करावं लागलं, आपलं अर्ध राज्य गमवावं लागलं. यात इंग्रजांनी जे अर्ध राज्य टिपूकडून मिळालं ना, इंग्रजांना जे अर्ध राज्य टिपूकडून मिळालं, या दोघांना पण वाटावं लागेल ना ते, कारण की युद्धात हे पण भागीदार होते. मराठी आणि निजाम पण काय होते, युद्धात भागीदार होते. म्हणून काय टिपूच्या काही राज्याचा भाग या दोघांना पण द्यावा लागला. मग इंग्रजांनी काय केलं, डिंडीगुल, बारामहल, मलबार माहिती आहे ना, मिळालं. एवढं कोणी ठेवलं, इंग्रजांनी स्वतःकडे ठेवलं. काय, डिंडीगुल असेल, बारामहल जिल्हा असेल, मलबार माहिती आहे ना काय असतं, केरळच्या किनारपट्टीला आज मलबार म्हणतात मित्रांनो. मलबार इंग्रजांनी स्वतःकडे ठेवलं. मराठ्यांना काय दिलं, तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील भाग मिळाला. हा क्वेश्चन पण पुन्हा येतो. तिसऱ्या इंग्रज मैसूर युद्धात मराठ्यांना काय मिळालं, तुंगभद्रा नदीचा उत्तरेकडील भाग मिळाला. आणि निजामाला काय मिळालं, कृष्णा आणि पेन्नार नदीच्या मधील भाग मिळाला. भाग मिळाला. या त्याबद्दल तिसऱ्या इंग्रज मैसूर युद्धाच्या वेळेस लॉर्ड कॉर्नवॉलिस भारताचा गव्हर्नर होता. ठीक आहे, गव्हर्नर जनरल होता. तो काय म्हटला, आम्ही आमच्या मित्रांना अधिक मजबूत न करता आमच्या शत्रूला कमजोर केलं. आमच्या मित्रांना अधिक मजबूत म्हणजे कोण, यांना मजबूत नाही केलं, पण याला 100% काय केलं, कमजोर केलं. असं कोण म्हटलं, इंग्रज म्हटला. ठीक आहे, काय म्हटले, आम्ही आमच्या मित्रांना अधिक मजबूत न बनवता काय बनवलं, शत्रूला कमजोर बनवलं. अशा पद्धतीने तिसरं इंग्रज मैसूर युद्ध संपलं मित्रांनो. आता चौथं इंग्रज मैसूर युद्ध, शेवटचं इंग्रज मैसूर युद्ध. या युद्धामध्ये टिपूचं अर्ध राज्य काय गेलं होतं, तिसऱ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये गेलं होतं. तो आपलं अर्ध राज्य मिळवण्यासाठी, आपला हारचा बदला घेण्यासाठी काय करत होता, आता रात्रंदिवस प्रयत्न करत होता. ठीक आहे, आणि तिसरं इंग्रज मैसूर युद्ध मराठांनी मैसूर, तिसरं इंग्रज मैसूर युद्ध मित्रांनो 1799. तिसऱ्या इंग्रज मैसूर युद्धात हारचा बदला घेण्यासाठी
ठीक आहे. चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्ध केव्हा घडलं? 1799. तिसऱ्या युद्धामध्ये 1792 ते 1794चा बदला घेण्यासाठी टिपू काय करत होता? प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याने पुन्हा कशाबरोबर संबंध प्रस्थापित केले? फ्रान्स तुर्किस्तान बरोबर संबंध प्रस्थापित केले. फ्रान्स आणि तुर्किस्तान बरोबर काय प्रस्थापित केले? संबंध प्रस्थापित केले. आपले राजदूत पाठवले. युद्धाचं तत्कालीन कारण लॉर्ड वेलन्सीने तैनाती फौजांचा प्रस्ताव पाठवला. कोणाकडे? टिपूकडे. तैनाती फौजा म्हणजे काय असतात माहिती आहे ना? की आमचं सैन्य तुम्ही भाड्याने घ्यावं, बदल्यात आम्हाला दरवर्षाला काही टॅक्स द्यावा, काही किंवा जमीन द्यावी तुमची. ठीक आहे. कोणी आणल्या होत्या तैनाती फौजा? वेलन्सीने आणल्या होत्या. म्हातारा माणूस होता. वेलन्सी बद्दल सांगेल मी. तैनाती फौजाचा प्रस्ताव कोणी पाठवला? टिपूला वेलन्सीने पाठवला. मात्र टिपूने तो काय केला? अस्वीकार केला. टिपूने काय केला? अस्वीकार केला. म्हणून लॉर्ड वेलन्सीने म्हैसूर विरुद्ध काय केली? युद्धाची घोषणा केली. म्हैसूर विरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि या युद्धात टिपू सुलतान काय केला गेला? चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये टिपू सुलतान मारला गेला. श्रीरंगपट्टम ही टिपू सुलतानची राजधानी होते. इथं इंग्रजांचा काय झाला? अधिकार झाला. श्रीरंगपट्टम येथे कोणाची राजधानी होती? टिपूची राजधानी होती. इथं कोणाचा अधिकार झाला? इंग्रजांचा अधिकार झाला. आणि आता म्हैसूरची सत्ता वाडियार वंशाच्या हातात देण्यात आली. ऍक्च्युली छोटंसं राज्य देण्यात आलं. बाकीचं इंग्रजांनी आणि मराठ्यांनीच वाटून घेतलं होतं. इंग्रज आणि मराठ्यांनी वाटून घेतलं. चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धात निजामाला काहीच मिळालं नव्हतं. तिसऱ्या म्हैसूर युद्धामध्ये निजामाला काही मिळालेलं नव्हतं. कोणी कोणी वाटलं? मराठ्यांनी आणि इंग्रजांनी वाटलं. उरलेला छोटासा प्रदेश कोणाला देऊन टाकला? वाडियार घराण्याला देऊन टाकला. आणि वाडियार एक काय झालं? संस्थान झालं. आणि आज पण म्हैसूर राज्य माहीत असेल तुम्हाला. आणि वाडियार घराणा त्याचा मुख्य वंश हिंदू वंशज आहे वाडियार. आणि त्या वाडियार घराण्याचं म्हैसूर पॅलेस काय आहे? फेमस आहे. ठीक आहे. तर वाडियार वंशाच्या हातात देण्यात आली आणि म्हैसूरचा तह झाला. कोणता तह झाला? म्हैसूरचा तह झाला. 4 इंग्रज म्हैसूर युद्ध 4 वेगळ्या. पहिलं आहे मद्राची संधी, मद्राचा तह. दुसरा आहे तुम्हाला पाठ केला असेल दुसरा. तिसरा काय आहे? आणि चौथा काय? आत्ताच मी सांगितलं. म्हैसूरचा तह झाला. आणि वेलन्सी काय म्हटला होता? वेलन्सी भारताचा गव्हर्नर जनरल काय म्हटला होता? वेलन्सी लॉर्ड वेलन्सी काय म्हटला होता? या चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धानंतर पूर्वेचं साम्राज्य आता आमच्या पायाखाली आहे असं म्हटला होता. पूर्वेचं साम्राज्य म्हणजे पूर्ण भारत आता आमच्या पायाखाली आहे असं लॉर्ड वेलन्सी म्हटला होता चौथं इंग्रज म्हैसूर युद्धानंतर. बघा त्याच्यानंतर हा आहे लॉर्ड वेलन्सीचा फोटो. बघा एकदा बारीक निरीक्षण करा. किती त्याचा ड्रेस कोड बघा. हातात काठी बघा. एकदम प्रॉपर ड्रेस कोड तुम्हाला पाहण्यास मिळेल. हा आहे लॉर्ड वेलन्सी. ठीक आहे. अशा पद्धतीने 4 इंग्रज म्हैसूर युद्ध काय झाले मित्रांनो? संपली. फक्त एकदा क्विक रिव्हिजन मारा की प्रथम इंग्रज म्हैसूर युद्ध 1767 ते 1769. लॉर्ड वेरल्ट हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे. गव्हर्नर जनरल नाव नव्हतं तेव्हा, गव्हर्नरच होता. दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध 1780 ते 1784. वॉरन हेंग्टीज नाव चुकलंय मित्रांनो. वॉरन हेंग्टीज. ठीक आहे. वॉरन हेंग्टीज बरोबर आहे. तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध मित्रांनो 1790 ते 1792. लॉर्ड कॉर्नवॉलिस हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. आणि चौथं इंग्रज म्हैसूर युद्ध 1799 साली लॉर्ड वेलन्सी याने तैनाती फौजा आणल्या. आणि अशा पद्धतीने 4 इंग्रज म्हैसूर युद्ध झालेले. पहिली दोन कोणाकोणामध्ये झाली? इंग्रज आणि टिपू सुलतान हैदर अलीमध्ये झाली. आणि शेवटची 2 कोणाकोणामध्ये झाली? इंग्रज आणि टिपू सुलतानमध्ये झालेली आहेत. अशा पद्धतीने 4 इंग्रज म्हैसूर युद्ध आपण डिस्कस केलेली आहेत मित्रांनो. सो याचा राहिलेला पॉईंट उद्या मराठ्यांमध्ये कसा इंग्रजांनी विजय मिळवला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.